वीकेंडला इतर जण बाहेर खेळायला जातात, पण ईशानला भलतीच लहर आली. मग लायब्ररीत गेलो. मग तिथं मुलांच्या सेक्शनला खूप छान छान मुलांची पुस्तकं पाहिली. मग तिथंच त्यातलं अभ्यास एक ईशानने करणार का घेतलं आणि लागलीच तिथे वाचायला सुरुवात केली. ABCDच्या गाण्यांची डच भाषेतली पुस्तकं होती, काही प्राण्यांची पुस्तकं होती. त्यातलं एक पुस्तक घेतलं आणि लागलीच तिथंच ईशानने वाचायला सुरुवात केली. किंबहुना मला वाटतं 15 ते 20 मिनटं फार तर अभ्यास चालला असेल. नंतर पुस्तकं राहिली जागेवर आणि साहेबांचं लक्ष गेलं कॅन्टीनमध्ये. तर शेजारीच एक कॅन्टीन होतं आणि तिथे खूप सारे पदार्थ खायला होते. पण पहिल्या 15-20 मिनटामध्ये त्यांनी बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला. प्राण्यांची नावं डच भाषेमध्ये, माकडाला उतांग उतांग आपेचं बरीच काही छान छान माहिती त्यांनी पण सांगितली. आणि मग हा सगळा उपक्रम झाला आणि आमचा दौरा गेला कॅन्टीनमध्ये. मग मस्त मी कॉफीवर ताव मारला. ईशाननी रान्या आणि ॲपल तार्ट घेतला. रान्या म्हणजे फ्रूट पल्प असतो, तो पाण्यामध्ये डायल्यूट करून लहान मुलांना इकडं देतात आणि हे लहान मुलांचं नेदरलँडमधलं सगळ्यात फेवरेट ड्रिंक रान्या. आणि मग साहेबांनी पूर्ण ॲपल तार्टवर ताव मारला आणि मग नंतर साहेब कंटाळले आणि मग नंतर आम्ही घरी आलो आणि मस्त झोपून घेतलं.